नमस्कार, मी डॉक्टर अनघा कुलकर्णी. हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात, ब्युटी टिप्स असतात, तसंच मोटिवेशनल टॉकसुद्धा असतात. दिवाळीची खरेदी माझी काही संपता संपेना, कारण की रोज संध्याकाळी एक चक्कर ही स्ट्रीट मार्केटमध्ये टाकलीच पाहिजे, असं माझा गेले कित्येक वर्षाचा तो एक नियम आहे. कारण की दिवाळीच्या 4 दिवसामध्ये अजिबात तिकडे आपण फिरकूसुद्धा शकत नाही. एकतर घरामध्ये रांगोळ्या काढणे, हे ते दिवे लावणे, पणत्या लावणे, इतकं सारी कामं असतात की त्यावेळेला ते रांगोळीमध्येच 2-2.5 तास सगळ्या बायकांचे जात असतात. तर मग त्यामुळे मग कसं कंटाळवाणं होऊन जातं. 4 दिवसामध्ये तर कुठे जाता येत नाही. तर म्हणून सुरुवातीचे एक 4-5 दिवस मी रोज जाते. तुम्हाला मी म्हटलं विशिष्ट पैसे घेऊन जायचे, तेवढे खर्च करूनच घरी यायचे आणि मला ते खूप आवडतं. तर तुम्ही मला मी आजही खरेदी केलेली आहे, ती तुम्हाला दाखवणारच आहे, कारण तुम्हाला आवडतेच बघायला. तर तुम्ही मला म्हटलं होतं की मॅडम तुम्ही बार्गेनिंग करू नका, रस्त्यावरच्या लोकांच्याकडनं कसं बार्गेनिंग करू शकता, त्यांचं हातावरचं पोट असतं, त्यांची ती दिवाळी असते, तर तुम्ही असं कसं काय बार्गेनिंग केलं. तर तुम्ही मला म्हटलं होतं. तर तुम्हाला सांगते मी माझा बार्गेनिंगचा फंडा कसा आहे, मी तुम्हाला सांगते बरं का. आता साधी गोष्ट आहे, आज मी काय खरेदी केली, माझी खूप आज मोठी खरेदी, ही तुम्हाला मी दाखवलं होतं ना की मी असे हे छोटे 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 काय आकाशकंदील आणलेले आहेत. तर हे 40 रुपयाला डझन असे हे त्यांनी मला दिले. तर मग 40 रुपयाला डझन होते. तर मग मी तिला म्हटलं दे 4, दे 5 असं मी एकदम म्हटलं. आणि त्याच्यानंतर तिला एक राऊंड फिगर करायची होती. कारण आणि पण काहीतरी तिथं मी घेतलं होतं. तर मग त्यावेळेला तिच्याकडे एक 10 रुपये कमी पडत होते, म्हणजे तिनं मला एक असलंच हे देऊन टाकलं. कारण मी जास्त सगळं बरंच काही तिच्याकडे घेतलं होतं, त्यामुळे छोटं मोठं. तर म्हणजे मी काही बार्गेनिंग करायला गेले नव्हते त्या ठिकाणी, पण ते आपोआपच बार्गेनिंग झाल्यासारखं झालं. म्हणजे आपल्या व्हाईब्स असतात बरं का. तर त्यामुळे ते तसं झालं. आणि एक म्हणजे महत्त्वाची मी खरेदी केलेली आहे, ती म्हणजे काय केली बघा, एवढं मोठं खोकं आहे. काय आहे सांगा. तर ह्या खोक्यामध्ये दडलं आहे काय, तर हे मस्तपैकी असा आकाशकंदील. तर तुम्हाला वाटेल हा खूप मोठ्या मॉलमधनं ह्याच्यातनं वगैरे आणला आहे काय, तर नाही, मी दुकानातनं आणलेला नाही आहे. तर हा स्ट्रीट मार्केटमधनंच हा मी आकाशकंदील आणलेला आहे. तर याची किंमत किती, तर ह्याला असं खाली ह्या सगळ्या शेंड्या आहेत, मस्त शेंड्या सुद्धा, वा 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 मस्त आहे, खूप मोठा आहे बरं का, असं छान आहे. तर माझं कसं असतं की आकाशकंदील हा मी चांगला घेते, कारण मी एकदा आकाशकंदील लावला की पुढच्या वर्षीच काढून मी आकाशकंदील ठेवत नाही. पण त्यांनी हे बॉक्सेस दिलेले आहेत, जे लोक आकाशकंदील काढून ठेवतात व्यवस्थित दुसऱ्या वर्षीसाठी, त्यासाठी बॉक्सेस दिलेले आहेत त्यांनी ह्या वर्षी. तर मला ही खूप आयडिया आवडली. तर मला खूप छान वाटलं की हे बॉक्स असणं गरजेचं आहे. नाही तर बऱ्याच वेळेला आकाशकंदील खराब होऊन जातात, जे पुढच्या वर्षीसाठी काढून ठेवतात त्यांचं. मी काही नाही, मी काढत नाही. पहिला आकाशकंदील तसाच असतो वर्षभर, आणि आता हा दुसरा आकाशकंदील जाऊन तिथे बसणार, मग तेव्हा तो पहिला काढून टाकायचा. मग तो काढून कुठेतरी मी बागेत नुसताच असा कुठंतरी लटकवून ठेवते, एवढंच. तर हे आकाशकंदिलाच्या बाबतीमध्ये काय झालं मी तुम्हाला सांगते. तर हा आकाशकंदील त्यानं मला म्हटलं 800 रुपये. तर मी म्हटलं जरा जास्त वाटतं तरी. माझ्या बार्गेनिंगची पद्धत बघा. तुम्हाला वाटते बार्गेनिंग म्हणजे, मी बघितलं आहे लोक कसं बार्गेनिंग करतात. अगदी 5-5 रुपयेसाठी इतकं स्वतःची इज्जत घालवून घेतात, असं बार्गेनिंग करतात. मला माहिती आहे की शेवटी ते दुकानदार लाज काढतात की काय हे, म्हणजे इतकं आपण छान भरपूर खरेदी केलेली असते, एवढं आपण व्यवस्थित गाडीतनं गेलेलो असतो, आणि एवढ्यासाठी आपण बार्गेनिंग करतो, एवढ्यालाच दे तेवढ्याला दे. त्यांच्या लोकांच्याकडनं आपण इज्जत काढून घेतो. बऱ्याच वेळेला मी बऱ्याच लोकांचं बघितलं आहे, पण मी तसं बार्गेनिंग करत नाही बरं का. मला बार्गेनिंग करायला आवडतं, पण मी कशा पद्धतीचं बार्गेनिंग करते हेही मी तुम्हाला सांगेन. आणि म्हणूनच मला स्ट्रीट शॉपिंग आवडतं. मला दुकानात गेल्यावरती त्या लोकांचा जो दुकानदाराचा ॲटिट्यूड जो असतो ना, तो मला आवडत नाही. इथं आम्ही कमी करत नाही, येऊ नये, पाहिजे तर घ्या, नाही तर सोडा वगैरे वगैरे. ह्यांचं असं नसतं. घ्या असते, कनेक्ट होतात ती माणसं, आणि त्यांना तो खर्च म्हणजे विक्री करायची असते. पण आपणही त्यांच्याकडनं म्हणजे किती घ्यावे, किती कमी करून घ्यावे, हे आपणही स्वतःची ही ठेवावी. लोक फारच कमी मागतात, मग त्यामध्ये त्यांची वादावादी होते, आणि दुकानदार
जे असतात ते मग गिऱ्हाईकाला अपमानास्पद बोलतात काही वेळेला. तर इतका पण आपण बार्गेनिंग करू नये. तर आज मी त्यानं मला 800 रुपये सांगितले. मी त्याला अगदी असंच म्हटलं, फार वाटतात नाही रे जरासं, जरा कमी कर की. मुलगा होता तो. कमी कर की. मग तो म्हटला, मॅडम 700ला देतो बघा. तोच म्हटला बरं का. जास्त होतात रे, 700 कुठं. मी सकाळी 500ला एक घेऊन गेलेली आणि खरंच मी आज 500ला एक घेऊन आले होते. आम्हाला हवा होता एक एक्स्ट्रा म्हणून. तर म्हटलं, अरे 500ला घेऊन आली आहे मी, पण तो छोटा होता, मला माहीत होतं. मग तो म्हटला, हा तुम्ही 500ला नेला आहे बघा, त्याच्याकडे होता. म्हटलं होय होय, तो नेला आहे, तसला नेला आहे. मग म्हटला की ह्याला, म्हटला हा जरा मोठा आणि जास्त चांगला आहे हो मॅडम, याच्या ज्या खालच्या ज्या झिरमिळ्या आहेत त्या जास्त चांगल्या कपड्याच्या आहेत. मी म्हटलं होय, मलाही दिसते. मग म्हटलं तू कितीला देणार, तू सांग, तुला कितीला परवडतं आहे तेवढं तू मला दे. तर तो म्हटला, मॅडम 700 रुपये 700. म्हटलं जरा कमी कर रे, जरा कमी कर रे. तर मला तो पीस आवडला होता, मला वर्षभर ठेवायचा आहे, तर मला पीस चांगलाच हवा होता. पण मग मी काय केलं त्याला, तर म्हटलं ठीक आहे बॉक्समध्ये घालून दे, कारण बॉक्सची सुद्धा किंमत आहेच की शेवटी. तर म्हटलं चालेल, चल बॉक्समध्ये घालून दे मला. आणि मग त्याला देताना मी काय केलं की 1000 म्हणजे 500च्या 2 नोटा दिल्या आणि त्याला म्हटलं हे घे 1000 रुपये, तुला किती मला परत द्यायचे तेवढे दे, योग्य दे म्हटलं बरं का. आणि त्यानं स्वतःहूनच 620 रुपये घेतले. मी त्याला काहीही म्हटलं नाही. म्हणजे मी तुम्हाला म्हणते आहे की माझी बार्गेनिंगची पद्धत कशी, तुम्ही म्हटलात ना की बार्गेनिंग करू नका, बार्गेनिंग करू नका. ती लोकंसुद्धा फार काय आपल्याकडनं पैसा ओढत नसतात, लूट करत नसतात. आणि आपल्या वाईब्स असतात, मी तुम्हाला म्हटलं आपली बोलण्याची स्टाईल, बोलायची स्टाईल, यावरूनसुद्धा ते आपल्याला किंमत सांगत असतात आणि किंमत कमी पण करत असतात. त्यानं स्वतःहूनच 620 घेतले, बाकीचे वरचे मला परत केले. मीही त्याला काही बोलले नाही. म्हटलं छान आहे हां, म्हटलं मस्त दिलंस बघ. आणि त्याच्या बॉक्सचं एक कौतुक केलं मी त्यालाही, ते फार छान आवडलं. तर ही अशी माझी बार्गेनिंगची पद्धत आणि अशी मी बार्गेनिंग केली. आणि सगळ्या ठिकाणी 10 रुपयाचा 10 रुपयाचा माल असा तो सेल लावलेला असतो, तिथं काय बार्गेनिंगचा प्रश्नच नसतो. तर मी तुम्हाला म्हटलं होतं, तर तसं 10-10 रुपयाच्या ज्या वस्तू असतात, तर बऱ्याच वस्तू आयत्या वेळेला आपल्या घरामध्ये नसतात. त्या म्हणजे ह्या माझ्या मोठ्या पिना, नऊवारी साडीच्या वेळेला माझ्या नेसताना लक्षात आलं की ह्या मोठ्या पिना लागतात. तर त्यामुळे ह्या 10 रुपयाला मी किती, ह्या जवळजवळ 10 पिना आहेत, 1 रुपयाला एक पडली मला ही. तर इथे काय नो बार्गेनिंग. आणि हे आकडे आहेत याच्या आतमध्ये, तर ते आकडे आणले. आणि मला एक गोष्ट, त्या ठिकाणी सगळे दुकानं लागलेली असतात की झाकपाक झाकपाक मस्तपैकी, तर त्या ठिकाणी मला ही अशी एक पिन मिळाली. ॲक्च्युली ही माझ्या मते ही पदराची पिन नाही आहे, तर ही निऱ्यांची पिन आहे. ही बघा इतकी सुंदर आहे ना ही निऱ्यांची पिन, मस्त. त्याच्यावर कमळ आहे, हो कमळ आहे, आणि म्हणूनच मी घेतलं बरं का, कमळ आहे ना, कमळ. तर हे एक, तर अशी ही निऱ्यांची पिन मी घेतली बरं का. आणखीन एक गोष्ट मी त्या ठिकाणी घेतली जी मला आवडली, 10 रुपयेमध्येच होती. तर हे असं केसाला लावण्यासाठी, म्हणजे चाप तर तुम्ही लावायचाच, आणि चापाच्या वरती हे असं लावायचं. खूप गोड दिसतं हे असं, हे बघा हे असं खूपच गोड दिसतं. ते आता कुठे लावून दाखवू, असं दाखवू काय, हे बघा असं मी इथं लावलं आहे, हे मागं लावायचं. खूप छान दिसतं, गोड दिसतं. असं दिसलं की नाही मला माहीत नाही, पण दिसलं असावं, नाही तर कधीतरी दिसेलच तुम्हाला ते. तर हे असं मला मिळालं. हेही तेवढ्याच किमतीमध्ये होतं बरं का. नाही सॉरी, हे 10 रुपयाचं नाही आहे, हे जास्तच आहे, जास्त पैसे आहे त्याला. तर हे काहीतरी 70-80 रुपयाचं त्यानं मला दिलं बरं का, की हे जास्त चांगलं आहे असं त्याचं म्हणणं. ठीक आहे, पण जास्त पैसे घालवले आहेत मी त्याला. तर आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे, आणखीन एक मी खरेदी केलेली दिसते का तुम्हाला, हे गळ्यातलं, हे बघा हे व्हाईट मेटलमध्ये. मला हा डिझाईन खूप आवडलं, नाजूक वाटलं, म्हणून मी ते घेतलं. स्ट्रीट शॉपिंग सगळं, गाव कुठलं तर सगळ्या गावात हे असं मिळतं, सगळ्या स्ट्रीट्सना मिळतं. त्यामुळे कुठलं गाव कुठलं स्ट्रीट काही देणं घेणं नाही, सगळं मिळतं सगळीकडे. आपण फक्त घरातून बाहेर पडायची गरज असते. हे बघा हे इतकं गोड दिसते ना, हे सुद्धा हे असं मस्त दिसतंय, घातल्यावर सुंदर दिसेल, मस्त दिसेल. तर हेही एक छान आहे. म्हणजे हे एक आणखीन एक सांगते, म्हणजे तीनही मी एकाच ठिकाणी घेतली. तुम्ही म्हणाल एवढी कशाला शॉपिंग करता, तर आत्ता जेवढं स्वस्त मिळतं आणि छान व्हरायटी मिळते तेवढी इतर कुठेही कधीही मिळत नाही वर्षभरामध्ये. तर म्हणून मी हे घेतलं. तर हे बघा हे एक सुंदर गळ्यातलं तन्मणी आहे मस्तपैकी,
आणि ह्याला कानातले सुद्धा आहेत, विथ कानातले. हे बघा इथं कानातले दिसत आहेत का तुम्हाला? हे बघा साईडला, हे बघा, हां, हे जे दिसत आहेत ना, हे कानातले इथे लावलेले. आणि हा तन्मणी असा मोठाच्या मोठा आहे, असा म्हणजे खूप खालीपर्यंत येणार आहे. तर हा तन्मणी. तर मला हे गळ्यातलं कानातलं, हे गळ्यातलं कानातलं, आणि मी आत्ता हे दाखवलं ते हे गळ्यातलं कानातलं. तर हे तिन्ही मिळून त्यानं मला 350 सांगितले. तर मी ठरवलं होतं आज, की तुम्ही म्हणता ना की बार्गेनिंग करू नका, बार्गेनिंग करू नका. तर मी फक्त एवढंच म्हटलं, मी त्याला 500ची नोट दिली आणि त्याला म्हटलं योग्य तेवढे घ्यायचे हां बाई, एवढे योग्य तेवढे घ्या, असं मी त्याला अगदी म्हटलं. एकही रुपया मी स्वतः कमी केला नाही. म्हटलं की नका, नाही करायचं, तुम्ही म्हणताय ना की स्ट्रीट शॉपिंग करताना बार्गेनिंग करू नका. तर मी 500ची नोट दिली, 350 रुपये झाले होते. त्यानं मला 200 रुपये परत केले. मी एकही रुपया स्वतःहून कमी केला नाही, मी बार्गेनिंग केलं नाही. तर तुम्ही जे म्हणता ना, तर ते मला खरंच स्ट्रीट शॉपिंग म्हणून आवडतं, की इतकी लोक प्रामाणिक असतात आणि फार त्यांना त्याचं म्हणजे फार पैशाची हाव नसते. त्यांना ही वस्तू विकली जावी आणि ते लोकांशी कनेक्ट होत असतात. आणि दरवर्षी त्याच ठिकाणी त्याच जागेला 30 माणसं असतात, तेच पेंडॉल असतात, तेच स्टॉल असतात. तर आपण पुढच्या वर्षीसाठी पुन्हा त्यांच्याशी कनेक्ट होत असतो. तर अशा पद्धतीचं हे बार्गेनिंग तुम्ही म्हटलात, म्हणून मी बार्गेनिंग, आणि मुळात मी बार्गेनिंग कधी अशा पद्धतीचं करतच नाही, की एवढ्याचं दे, तेवढ्याचं दे, हे दे, ते दे, त्यांच्याशी वाद घालायचं काही नाही. सुखासुखी ती वस्तू आपल्या घरात आली पाहिजे, आनंद घेऊन ती वस्तू आपल्या घरात आली पाहिजे, त्या माणसाने खुशीने आपल्याला ती वस्तू विकली पाहिजे, असं मला वाटत असतं नेहमीच. म्हणजे त्या माणसाने जर का खुशीने विकली तर आपल्या घरामध्ये ती वस्तू जेव्हा येते तेव्हा खुशी घेऊन येत असते, कारण की त्या वाईब्स, ती ऊर्जा आपल्याकडे येत असते. तर अशा पद्धतीचं माझं बार्गेनिंग असतं. तर म्हणून स्ट्रीटवरती किंवा रस्त्यावरच्या लोकांच्याकडनं घेताना की फार घासाघीस करण्यापेक्षा योग्य पद्धतीने घासाघीस केली ना, तर तुम्ही तुमच्या मनात असेल त्याच्यापेक्षासुद्धा स्वस्तात वस्तू मिळतात. कारण की फक्त तुमचं बोलणं चांगलं पाहिजे, प्रेमाने बोललं पाहिजे. त्यांना काय अपेक्षा असते, तुम्ही वस्तू घेता, पैसे देता, पण एक माणूस म्हणून त्यांच्याशी चांगलं बोलणं, बोलणं, की छान बोलणं. ओळखीचे नसतात ते कोणी, पुन्हाही भेटणारे असतात असंही नाही वर्षभरामध्ये, पण ती एक आपली छान एकमेकांशी बोलल्यामुळे जे एकमेकांना ऊर्जा जाते, पॉझिटिव्ह वाईब्स जातात, पॉझिटिव्ह म्हणजे पॉझिटिव्हिटी जी निर्माण होते ना, तर ती वस्तू घरात आपल्या आणताना पॉझिटिव्हिटी आपल्या घरात येते. त्यामुळे बार्गेनिंग करताना सुद्धा अति पैशाचं बार्गेनिंग करू नका. तुम्हाला योग्य पैशातच वस्तू मिळत असतात. बऱ्याच वेळेला बार्गेनिंग करून समोरची व्यक्ती चिडते, तो दुकानदार चिडतो आणि तुम्हाला महागात जास्त वस्तू मिळते स्वस्तात मिळण्यापेक्षा. त्यामुळे तुम्ही मी माझ्या पद्धतीचं मी कसं बार्गेनिंग करते तुम्हाला सांगितलं मी आत्ता. आणि किती स्वस्तात पडतात वस्तू, आणि त्या वस्तू आनंद घेऊन घरी येतात, आणि ते मला जास्त आवश्यक असतं. धन्यवाद.